नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 न्यू सिलेबस 2026 याप्रमाणे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? फर्स्ट आहे की सजेस्ट द अप्रोप्रिएट वर्ड फॉर द ब्लँक्स. ब्लँक्स साठी आपल्याला लिहायचं आहे ए लिव्हिंग. Every living organism produce another living organism like itself is called. काय म्हटलं जातं? रिप्रोडक्शन. म्हणजेच एक ॲनिमल आहे आणि ते त्याच्यासारखं दुसरं रिप्रोडक्शन करतं, त्याला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं त्याला? रिप्रोडक्शन. म्हणून फिल इन द ब्लँक्स मध्ये रिप्रोडक्शन. बघा इथे आपलं एक ॲनिमल आहे आणि ते त्याच्यासारखं काय करतात? जे यंग वनला बर्थ देतात त्याला रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. Then second number से आहे growth and reproduction are the main characteristics of living organism. Growth म्हणजे वाढ आणि डेव्हलपमेंट. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे काय आहे? मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची. थर्ड आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू फूड इज कॉल्ड न्यूट्रिशन. आता आपण जे खातो ते आपल्याला कशामुळे मिळते? तर न्यूट्रिशनमुळे मिळते. आणि हे कोणाला मिळते? लिव्हिंग ऑर्गॅनिझममुळे मिळत असते. म्हणजेच आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशामुळे होते? न्यूट्रिशनमुळे होत असते. द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड ऑफ सेल्स. आता छोटे छोटे आपले प्रत्येक बॉडी पार्ट कशाने बनलेले आहेत? सेल्सनी बनलेले आहेत. क्वेश्चन आहे बर्ड्स अँड ॲनिमल्स कॅन मूव्ह अँड चेंज देअर पोझिशन ऑन देअर ओन. आता आपण बघितलेलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे मुवमेंट. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. मग व्हेकल्स लाईक ट्रॅक्टर्स अँड बुलक कार्ट्स कॅन ऑल्सो चेंज देअर पोझिशन. मग आता आपण बघितलेले आहे ट्रॅक्टर्स झाले, बुलक कार्ट सुद्धा झाले, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसतात. व्हॉट इज द इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन द टू टाइप्स ऑफ मुवमेंट? आता ह्या दोन्ही डिफरन्स मध्ये काय फरक आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा आता बर्ड्स अँड ॲनिमल्स आर लिव्हिंग थिंग्स सो दे मूव्ह ऑन देअर ओन युझिंग एनर्जी फ्रॉम देअर बॉडीज. आता जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, बर्ड्स आहे, ॲनिमल्स आहे, ते जे फूड इनटेक करतात त्याच्यापासून त्यांना एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीमुळे ते काय करतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करतात है ना. ट्रॅक्टर्स अँड बुलक कार्ट्स नॉन लिव्हिंग थिंग. हे काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे. ट्रॅक्टर्स अँड बुलक कार्ट नॉन लिव्हिंग थिंग. दे कॅनॉट मूव्ह बाय देमसेल्व्स अँड नीड अन एक्सटर्नल फोर्स सच ॲज ड्रायव्हर अँड इंजिन ऑर बुलक टू मूव्ह. आता हे काय झाले? आता आपल्याला ट्रॅक्टर माहिती आहे, बुलक कार्ट माहिती आहे, हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. ते स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात का? नाही, ते स्वतः नाही जाऊ शकत. मग त्यांना काहीतरी एक्स्ट्रा फोर्सची गरज असते आणि ते एक्स्ट्रा फोर्स आपण कुठून देतो? ट्रॅक्टर चालवण्यासाठी इंजिन लागतं, त्याला ड्रायव्हर सुद्धा आवश्यकता असते. बुलक कार्टसाठी म्हणजेच बैलांची सुद्धा गरज असते. म्हणूनच त्यांना एक्सटर्नल फोर्सची गरज असते. म्हणजेच आपण त्या एक्सटर्नल फोर्समुळेच त्यांची मुवमेंट होताना दिसते. कशामध्ये? नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये. म्हणजे हा मेजर डिफरन्स झाला. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मुवमेंट करण्यासाठी ती जे फूड इनटेक करतात त्याच्यापासून एनर्जी मिळते. म्हणजेच देअर ओन एनर्जी फ्रॉम देअर बॉडीज. बघा इथे पण सुद्धा दिलेलं आहे. आणि इकडे त्यांना एक्सटर्नल फोर्स लागतो जसं ड्रायव्हर, इंजिन, बुलक कार्स टू राईड. हे आपण इथे बघितलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? जर्म्स ऑफ मेनी डिसीजेस आर एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक. ठीक आहे, खूप सारे ते मायक्रोस्कोपिक असतात, ते आपल्याला दिसत नाही. दे आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय. म्हणजे इतके छोटे छोटे टायनी असतात की ते आपण उघड्या डोळ्यांनी त्यांना बघू शकत नाही. डू सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस. मग त्यांच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शन ही प्रोसेस होते का? व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? अँड एक्सप्लेन हाऊ यू डिसाइड दिस. आणि तुम्ही हे डिसाइड करायचं की हे कसं काय होते. मग त्याचं तुम्हाला काय वाटतं? रिप्रोडक्शन होत असेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ते टायनी असले तरी त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार. म्हणूनच तर त्यांची हे एक मेन कॅरेक्टरिस्टिक झालं ना, रिप्रोडक्शन है ना. म्हणून ते टायनी असो किंवा मायक्रोस्कोपिक असो तरी त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणारच. आता बघा काय दिलेला आन्सर? येस, सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम डू रिप्रोड्यूस. म्हणजे ते रिप्रोड्यूस करू शकतात. वी नो दिस बिकॉज वेन अ पर्सन गेट्स अन इन्फेक्शन द नंबर ऑफ जर्म्स इन्क्रीजेस इन द बॉडी अँड द डिसीज स्प्रेड. आता आपण बघितलेलं आहे की जेव्हा आपण आजारी पडतो
मग हे जर्म्स असतात ते हे जर्म्स आपल्या बॉडीमध्ये फैलतात आणि त्यांची खूप सारी ग्रोथ होताना आपल्याला दिसते. दिस हॅपन ओनली वेन द जर्म्स मेक्स मोर देअर ओन काइंड. म्हणजे हे कशामुळे होते, हे जर्म्स कसे आपल्या बॉडीमध्ये फैलतात, तर त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे जर्म्समध्ये काय होते, रिप्रोडक्शन होते. ऑल्सो जर्म्स कॅन बी ग्रोन इन द लॅबोरेटरी. मग आता या जर्म्सची ग्रोथ आपण लॅबोरेटरीमध्ये सुद्धा करू शकतो इन स्पेशल मीडिया वेअर देअर नंबर्स इन्क्रीजेस. मग आता त्यांचे नंबर्स वाढवण्यासाठी काही एक्सपेरिमेंट करायचं असेल किंवा एखादा प्रयोग करायचा असेल तेव्हा हे जर्म्स त्यांची डेव्हलपमेंट तिथे केली जाते. म्हणजेच आपण दोन प्रकारे बघितलेलं आहे. देअरफॉर वी कॅन कन्क्लूड दॅट जर्म्स रिप्रोड्यूस. म्हणजेच आपण म्हणू शकतो जर्म्स रिप्रोड्यूस करतात. मग हे काय आहे, कन्क्ल्युजन आपलं काय मिळालं याच्यामुळे, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. दे इन्क्रीज इन नंबर्स, म्हणजे ते नंबर्समध्ये खूप सारे वाढत जातात. अँड विच इज वाय डिसीजेस स्प्रेड. आणि त्याच्यामुळेच सगळीकडे रोग फैलताना आपल्याला दिसून येतो. मधात नाही का 2020 मध्ये कोरोना आला होता. कोरोनाचे हे जे काय होते, मायक्रोस्कोपिक इन्सेक्ट्स होते, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझमच होते, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच होते. आणि तो कसा स्प्रेड होत होता आणि त्यावेळेला आपण कसं काय कॉशन्स घेतली, काय प्रिकॉशन्स घेतली, हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्याच्यावरून सुद्धा आपण म्हणू शकतो की हे जर्म्स काय आहे, रिप्रोड्यूस करू शकतात. हो की नाही? आणि तुम्हाला याचा अनुभव आला की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन दॅट ॲनिमल्स लाईक रॅट्स, कॅट्स अँड डॉग्स शो अवेअरनेस ऑफ देअर सराउंडिंग्स थ्रू देअर बिहेवियर. आता आपल्याला माहिती आहे की हे कॅट झाले, रॅट झाले, डॉग झाले, हे अवेअरनेस म्हणजेच हे कसं अवेअरनेस दाखवतात आपल्या आजूबाजूच्या सभोवतालच्या वातावरणाला. बघा, Write down your experience about it and observation how they behave in a different situation. मग आता हे कशा प्रकारे रिॲक्शन करतात, कशा प्रकारे ते मूवमेंट करतात हे आपल्याला दाखवायचं आहे आणि वेगवेगळ्या सिच्युएशन्स आपल्याला लिहायचं आहे. आता बघा इथे, ॲनिमल्स लाईक रॅट्स, कॅट्स अँड डॉग्स आर अवेअर ऑफ देअर सराउंडिंग्स. म्हणजे हे अवेअर असतात, त्यांच्या आजूबाजूच्या सराउंडिंगला ते अवेअर असतात. ते शो देअर अवेअरनेस थ्रू देअर बिहेवियर इन डिफरंट सिच्युएशन. मग आता ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे ते बिहेव करताना आपल्याला बघितलं असेल. आता रॅट्सचं बघा, if they hear any sound or see a movement they quickly run and hide in a safe place. आता जसंच रॅट यांना लक्षात येते की अरे आपल्याला कोणीतरी आता त्रास देणार किंवा आपल्याला काहीतरी इथे धोका आहे, मग ते सडनली पळत जातात आपल्या होलकडे, आपल्या छिद्राकडे, आपल्या बिळाकडे, ते सेफ प्लेसकडे ते पळत जातात. ते ओनली कम आउट व्हेन द सराउंडिंग्स आर क्वाईट अँड सेफ. आता तुम्ही तेव्हाच बघितलं असेल की जेव्हा शांत वातावरण असतात तेव्हाच ते आपल्या बिळातून बाहेर निघतात. तुम्ही बघितलं आहे का, उंदरांचं एखाद्याच्या घरात खूप सारे उंदीर झाले असेल, उंदरांचा सुळसुळाट असेल, मग ते उंदर दिवसाला नाही दिसत आपल्याला इकडे तिकडे पळताना. जेव्हा रात्रीला सगळेजण झोपलेले असतात, शांत वातावरण असतात, तेव्हा त्यांना माहिती आहे की आता आपल्याला कोणाची भीती नाही आहे, मग ते आपल्या बिळातून बाहेर येताना बघितलेला आहे. हा एक्सपिरियन्स आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे नाही का. इन कॅट्स, आता कॅट्स कशा प्रकारे रिॲक्शन करतात. वेन अ कॅट सीज अ स्ट्रेंजर ऑर हिअर्स अ लाऊड साऊंड इट बिकम्स अलर्ट. लगेच तिचे कान असे टवकारल्यासारखे होऊन जातात, अलर्ट होऊन जातात की अरे कुठून आता आवाज येतोय का. इट मूव्स अवेज ऑर हाइड्स, आणि पटकन ती पळायला लागते. वेन इट फील्स सेफ इट कम्स आउट बिहेव नॉर्मली, आणि तेव्हा लक्षात येतं की अरे आता आपल्याला काही धोका नाही, आता आपण सेफ आहोत, मग ती नॉर्मल बिहेव करताना आपल्याला दिसते. आपल्या घरात नाही का एखाद्या वेळेला मांजर आली आणि दूध प्यायसाठी ती आतमध्ये आली, मग तिने झाकण हे केलं तर आपण पळत जातो, मग तिच्या लक्षात येते की अरे आता आपल्याला काहीतरी धोका आहे, मग ती पटकन पळायचा प्रयत्न करते आहे की नाही. आणि नंतर ती जेव्हा सेफ असते हळूवार पावले टाकत येत असते. ह्या सगळ्या डेली ऑब्झर्वेशन्स आहे आणि आपण बघितलेलंच आहे. आता डॉग बघा, डॉगचं काय आहे, डॉग बार्क्स ॲट स्ट्रेंजर्स ऑर अननोन साऊंड. जेव्हा त्याला वेगळा आवाज आला, त्याला अनोळखी व्यक्ती दिसला किंवा अनोळखी आवाज आला तरी तो भुंकताना आपण बघितलेला आहे.
द वॅग्स देअर टेल अँड बिकेम फ्रेंडली विथ पीपल दे नो. आणि त्याला असं वाटलं की नाही आपल्या ओळखीचे आहेत, आपलं लाड करणार आहे, लगेच तो आपलं शेपटी असं हळूवार हे करतो, आपल्या जवळ येतो, लाडीकपणे करतो, जवळ येऊन आपल्याशी लाड करून घेतो. म्हणजे हे काय कुत्र्यामध्ये आपण बघितलेलं आहे. दे प्रोटेक्ट अवर हाऊस अँड अलर्ट अस ऑफ एनी डेंजर्स. मग आता ते प्रोटेक्ट पण करतात आपल्या हाऊसचं, मग आपल्याला अलर्ट करतात की अरे स्ट्रेंजर व्यक्ती येतो आहे म्हणून भुंकायचं आहे ना. आपल्याला कोणी खायला देत असेल तर लगेच आपली टेल ही मुवमेंट करताना दिसतो. म्हणजे ह्या सगळ्या मुवमेंट आपल्याला दिसून येतात आणि हे एक्सपिरियन्स तुम्ही सुद्धा घेतलेले असेल. मग आता तुम्हाला दुसरा कोणता एक्सपिरियन्स आलेला आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणता एक्सपिरियन्स घेतला आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. हां, आपला 5th नंबरचा क्वेश्चन आहे, काय आहे, मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स मुवमेंट. आता वेगवेगळ्या ॲनिमल्सची मुवमेंट कशी होते ते आपल्याला लिहायचं आहे. अलॉंग विथ द ॲनिमल्स दॅट मूव इन दोज वेज, आणि ते कशा प्रकारे मुवमेंट करतात ते सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. आता वॉकिंग, वॉक म्हणजे चालणे, आपल्याला माहिती आहे. ॲनिमल्स मूव बाय प्लेसिंग देअर फीट ऑन द ग्राउंड, म्हणजेच ते पायाने चालतात. मग आता आपल्याला माहिती आहे कोणते आहे, एलिफंट आहे, काऊ आहे, डॉग आहे, हे पायानेच चालतात ना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या पायानेच मुवमेंट करतात. मग आता रन करणारे ॲनिमल्स कोणते आहे, ॲनिमल्स मूव व्हेरी फास्ट बाय रनिंग ऑन देअर लेग्स. आता हे धावतात बरं, काही ॲनिमल्स ते पळणारे आहे, त्यांच्या स्पीडसाठी जाणले जातात आणि त्याच्यामध्ये काय येतो, चित्ता आहे, हॉर्स आहे, डिअर आहे, हे ॲनिमल्स येतात. आता जम्प, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जम्पिंग करणे. मग ॲनिमल्स पुश देअर बॉडी ऑफ द ग्राउंड अँड जम्प, म्हणजे ते आपल्या बॉडीला खालून असं पुश करतात आणि जम्प करताना आपल्याला दिसतात. मग आता माहिती आहे तुम्हाला कोणतं आहे, आताच आपण शिकलो, फ्रॉग आहे, कंगारू आहे, रॅबिट नाही बघितलं आपण, असं चालताना नाही बघत, तो जम्पच करून चालतो है ना. फ्लाय काय करतात, ॲनिमल्स मूव देअर द एअर युझिंग देअर विंग्स. आता आकाशामध्ये उडण्यासाठी आपल्या पंखांचा ते यूज करतात. आता माहिती आहे बर्ड्स झाले, बटरफ्लाय झाले, हे काय आहे, आपल्या फ्लाय विंग्सचा यूज करत असतात. मग स्विमिंग, पाण्यामध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे मग ते काय करतात, पाण्यामध्ये मूव्ह करतात. त्यांच्यामध्ये कसे असतात, देअर फिन्स ऑर बॉडी असते किंवा फिन्स असतात. आता फिन्स आहे फिशला, आहे ना, डॉल्फिन झालं, देन टर्टल, हे काय आहे, स्विम करतात पाण्यामध्ये. देन क्रोल म्हणजे सरपटत जाणं, मूव्ह बाय मुव्हिंग देअर बॉडी स्लो ऑन द ग्राउंड, म्हणजे ते क्रोलिंग करतात. जसं स्नेक लक्षात येईल तुम्हाला, स्नेल झालं, देन लिझार्ड झाले, हे काय झाले, क्रोलिंग ॲनिमल्स झाले. अशा प्रकारे हे वेगवेगळे ॲनिमल्स आपल्या डेली यूजमध्ये आपली मुवमेंट करताना आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, प्लांट्स रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई, म्हणजे प्लांट्स असे उत्तेजनांना म्हणजे रिस्पॉन्ड करतात. ते कसं काय करतात, ॲज मेनी ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स ॲज यू कॅन विच डेमॉन्स्ट्रेट दिट. आता तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स इथे लिहायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे की करतात का, तर आन्सर काय लिहावं लागणार, यस, प्लांट्स रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई करतात ते. हिअर आर सम ऑब्झर्वेशन एक्सपिरियन्सेस. मग आता इथे खाली एक्सपिरियन्सेस दिला. आता लाईटसाठी कसं करतात ते स्टिम्युलाई, कीप अ पॉट प्लांट near a window and after a few days observe the direction of the stem and leaves. आता एखादं झाडाचं, आपल्या एखाद्या छोटंसं प्लांट जे इंडोर प्लांट आहे किंवा घरामध्ये आपण एखादं प्लांट ठेवलं आणि खिडकीमध्ये बघितलं, मग ते काय करणार, ते सूर्याच्या दिशेने, म्हणजे द स्टेम बेड्स ग्रोज टुवर्ड्स द लाईट, म्हणजे ज्या ठिकाणी लाईट आहे त्या ठिकाणी त्यांची ग्रोथ झालेली आपण बघतो. देन सेकंड आहे वॉटर, डू नॉट वॉटर अ प्लांट फॉर अ फ्यू डेज, ऑब्झर्व इट्स लिव्स. आता काही दिवस तुम्ही झाडांना पाणीच नका टाकू, मग काय होणार, काय ऑब्झर्वेशन बघा, आता या पिक्चरमध्ये आपण बघतो आहे, द लिव्स बिकम ड्राय अँड ड्रॉपी, म्हणजे ते असे माना टाकलेले, कोमेजलेले त्यांची पानं आपल्याला दिसतात. वेन वी वॉटर इट द लिव्स बिकम फ्रेश अगेन, आणि जेव्हा आपण त्याला पाणी टाकतो लगेच एकदम टवटवीतपणा त्यांच्यामध्ये येतो. देन नेक्स्ट आहे टच. आता टच केल्याने सुद्धा प्लांट्समध्ये काय मुवमेंट होते, टच द लिव्स ऑफ अ सेन्सिटिव्ह प्लांट, नेमोसिया पुडिका, म्हणजे प्लांटचा टाईप आहे. जर तुम्ही ते जाडूचं झाड म्हणतात है ना, हे
मिमोसिया पुडिका हे आहे लाजाळूचं झाड. आता लाजाळूच्या झाडाजवळ तुम्ही आपण तिथे जवळ गेले आणि त्याला स्पर्श केला तर लगेच ते आपले पानं अशी मिटून घेते. द लीव्स फोल्ड अप अँड द लीव्ह स्टॉक्स ड्रॉप, म्हणजेच ते झाडं आपले पाने मिटून घेतात, म्हणजेच ते त्यांना टच केला म्हणजे लगेच त्याला रिस्पॉन्स सुद्धा करतात. देन टेम्परेचरला सुद्धा रिस्पॉन्स करतात बरं का. इन विंटर ऑब्झर्व सम प्लांट्स, विंटरमध्ये बघा आता काही झाडांना काय होतं, ते शेड देअर लिव्स टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम द कोल्ड. आता थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी हिवाळ्यामध्ये झाडांच्या पानांची, काही झाडांच्या पानांची गळती होते, हे आपण बघितलं, म्हणजेच ते टेम्परेचरला रिस्पॉन्स करतात. आणि ग्रॅव्हिटी, मग आता काय आहे, लेट द रूट ऑफ प्लांट्स ग्रो इन अ सॉइल, ऑब्झर्व देअर डायरेक्शन. आता झाडं पानं जमिनीमध्ये लावा, काही झाडं आपण जमिनीमध्ये लावली तर रूट्स ग्रो डाऊन साईड इन टू द सॉइल, म्हणजे जमिनीच्या खोलवर ही मुळं पसरलेली आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे हे प्लांट्स आहे हे काय करतात, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय करताना आपण बघितलेली आहेत. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, टर्टल स्टे इन वॉटर फॉर अ लॉंग टाइम. टर्टल पाण्यामध्ये खूप वेळपर्यंत राहतात. व्हाय डू दे कम टू द सरफेस रिपीटेडली अँड पोक देअर हेड्स आउट ऑफ द वॉटर. पण ते काही वेळेला ना आपण बघितलं की हे जे टर्टल असतात काही वेळेला पाण्याच्या बाहेर येतात आणि आपल्या डोकं वर काढून ठेवतात. बट फिश हाऊएव्हर डू नॉट ट्राय दिस. वाय, पण फिशला आपण कधीच बघितलं नाही की पाण्याच्या वर येऊन ती बघतेय काहीतरी, डोकं आपलं वर काढताना आपण कधीच बघितलं नाही. का बरं असं होतं? आन्सर बघा, टर्टल कम्स टू द सरफेस ऑफ वॉटर repeatedly and poke their heads out to take oxygen from the air because they are reptiles and breathe through lungs. आता टर्टल हे काय, हे रेप्टाईल आहे. रेप्टाईल म्हणजे सरपटणारा प्राणी आहे. मग त्यांना पाण्यातील जे ऑक्सिजन आहे म्हणजे त्यांना ते ऑक्सिजन पाहिजे असते. मग ते ऑक्सिजन घेण्यासाठी ते काय करतात, ते कशाने ब्रीथ करतात, लंग्सने ब्रीथ करतात. मग ते ब्रीथ घेण्यासाठी म्हणजे हवेतील ऑक्सिजन घेण्यासाठी, श्वास घेण्यासाठी ते काय करतात, आपलं डोकं हळूवार पाण्याच्या बाहेर करतात. दे कॅनॉट गेट ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर, म्हणजे डायरेक्टली पाण्यामधलं ऑक्सिजन, ते जे डिझॉल्व्ड ऑक्सिजन असतात ते डायरेक्टली ते घेऊ शकत नाही, म्हणून ते आपलं काय करतात, डोकं पाण्याच्या वर काढतात. फिश हाऊएव्हर ब्रीथ थ्रू गिल्स. आता फिश ही काय आहे, तिचे कल्ले आहेत, त्याला काय म्हणतात आपण, याला काय म्हणतो, गिल्स असं म्हणतात है ना. गिल्स थ्रू ती काय करते, ब्रीदिंग करते. विच टेक ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर. मग आता हे गिल्स काय करतात, जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे, जे मिक्स झालेलं ऑक्सिजन आहे पाण्यामधलं, ते डायरेक्टली घेऊ शकतात. देअरफॉर फिश डू नॉट कम टू द सरफेस टू टेक ऑक्सिजन. आणि त्यामुळेच ऑक्सिजन घेण्यासाठी आपण कधीच फिशला वरती आलेलं बघितलंय का, नाही, पण टर्टल येतो. इथे 1 नंबरचा आहे, द लाईफ सायकल ऑफ अ फ्रॉग इज गिवन बिलो इन अ जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डर मध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे, पण मी इथे सिक्वेन्स मध्ये तुम्हाला ऑर्डर करून दिलेला आहे आणि त्याचे नंबरिंग सुद्धा दिलेले आहे. फर्स्ट आहे एग्स, मग टेडपोल होता, टेडपोल विथ लेग्स होते, देन फ्रॉगलेट होते आणि ॲडल्ट फ्रॉग. अशा प्रकारे त्याचे स्टेजेस मी डायरेक्टली इथे दिलेली आहेत. ते तुम्ही नंबरिंग लिहून घ्यायचं, नोट डाऊन करायचं. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 9 नंबरचा आपला क्वेश्चन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग इनटू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ग्रुप्स बेस्ड ऑन कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे आता लिव्हिंग नॉन लिव्हिंगचे डायरेक्ट मी इथे ग्रुपच करून दिलेले आहे. आता बघा, आता बटरफ्लाय, फिश, ट्री अँड एअर. हे काय आहे, एअर, हे काय झाले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम झाले. देन स्टोन झालं, बायसिकल, बुक, काइट अँड बस, हे काय झालं, नॉन लिव्हिंग थिंग झालं. आता क्वेश्चन नंबर 10, राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला खाली जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचा आन्सर लिहायचा आहे. क्वेश्चन आहे आपला, काय आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑन द ॲनिमल्स वेन देअर इज अ ड्रॉट अँड देअर इज नो फूड ऑर वॉटर अवेलेबल फॉर देम. आता दुष्काळ आहे आणि हा दुष्काळ कसा, कोरडा दुष्काळ. दुष्काळ 2 प्रकारे होतो, एक ओला आणि कोरडा. तर आता कोरडा आहे, ड्रॉट म्हणजे कोरडा दुष्काळ पडलेला आहे. आता प्राण्यांना खाण्यासाठी पाणी नाही, अन्न नाही, मग ते कसं करतात. मग बघा आन्सर, when there is a drought and no food or water available, animals face many problems. खूप सारे प्रॉब्लेम्स ना त्यांना फेस करावं लागतं.
दे बिकम वीक अँड टायर्ड म्हणजे खूप अशक्त बनतात, कमजोर बनतात. दे मे फेल सिक ड्यू टू लॅक ऑफ वॉटर अँड प्रॉपर फूड. आता त्यांना प्रॉपरली फूड नाही मिळालं, अन्न नाही मिळालं, पाणी नाही मिळालं तर ते आजारी सुद्धा पडू शकतात. मेनी ॲनिमल्स मायग्रेट टू देअर प्लेस इन सर्च ऑफ वॉटर अँड फूड. आता पुष्कळसे ॲनिमल काय होतात, मायग्रेट म्हणजे स्थलांतर करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. मग ते कशासाठी स्थलांतर करतात, पाणी आणि अन्नाच्या शोधामध्ये. Some animals cannot survive and may die due to starvation and dehydration. पण असे स्थलांतर करताना सगळेच जिवंत राहतील का, नाही, काही मरून सुद्धा जातात, कारण की स्टार्वेशन उपासमार होते, त्यांच्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन पाण्याची लेवल कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे सुद्धा ते मरू शकतात. यंग वन्स आर मोस्ट ॲट रिस्क ड्युरिंग सच अ टाइम्स. आणि त्यांच्यामध्ये त्यांची जी यंग वन्स असतात, त्यांची ती पिल्लं असतात, छोटे छोटे बच्चे असतात, त्यांना जास्त धोका असतो, कारण की ते या सगळ्या गोष्टींना फेस करू शकत नाही. म्हणून ड्रॉटमध्ये त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आणि आपल्या या लेसन मधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन बघा. राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. अ टायगर कब ग्रोज डज इट ऑल्सो डेव्हलप. म्हणजेच टायगर आणि कब यांची ग्रोथ होते पण ते डेव्हलप होतात का. एक्सप्लेन दिस स्टेटमेंट. आता आपल्याला हे स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं आहे. मग येस, अ टायगर कब नॉट ओनली ग्रोज बट ऑल्सो डेव्हलप. म्हणजे त्याची ग्रोथच नाही पण त्याचा विकास सुद्धा होतो. आपण शिकलेला आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये. ग्रोथ म्हणजे वाढ आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. ह्या दोन स्टेजेस वेगवेगळे आहे, आपण शिकलेलं आहे. आणि टायगरमध्ये कबमध्ये सुद्धा ह्या स्टेजेस आपल्याला दिसून येतात. ॲज इट ग्रोज इट्स साईज अँड वेट इन्क्रीजेस. जसा तो वाढत जातो तसं त्याचं साईज आणि त्याचं वेट हे सुद्धा वाढत जातं. ॲट द सेम टाईम इट डेव्हलप्स इन मेनी वेज. मग त्याच्याच बरोबर तो वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा त्याचं डेव्हलपमेंट होताना दिसतं. इट्स बॉडी पार्ट्स अँड ऑर्गन्स बिकम स्ट्रॉंगर अँड स्टार्ट वर्किंग बेटर. मग त्याचे जे बॉडी पार्ट्स असतात, त्याचे ते ऑर्गन्स असतात, ते चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात करतात. इट लर्न्स टू वॉक, रन, हंट अँड सर्वाईव्ह ऑन इट्स ओन. मग आता डेव्हलपमेंटमध्ये बघा काय होतंय, ते धावायला शिकते, स्पीडमध्ये कसं धावायचं, हंट म्हणजे शिकार कशी करायची आपली हे शिकते, अँड सर्वाईव्ह म्हणजेच आपण कसं जिवंत राहायचं, आपलं स्वतःचं जीवन कसं व्यतीत करायचं हे सुद्धा त्याला कळते. इट्स टीथ, क्लॉज अँड अदर फीचर्स बिकम युजफुल फॉर लिव्हिंग इन द वर्ल्ड. म्हणजे आता जंगली प्राण्यांना आवश्यक कसे असतात, त्यांची हे जबडे, क्लॉज म्हणजे जबडे, दात आणि वेगळे जे फीचर्स आहेत हे सगळे जे जंगली जनावरांना आवश्यक आहे त्याप्रमाणे त्यांच्या शरीराचा विकास हा होत असतो. इट ऑल्सो बिकम्स मोर इंडिपेंडंट फ्रॉम इट्स मदर. आणि ते आपल्या आईच्या भरोशावर नेहमी राहतात का, आयुष्यभर नाही. ते जेव्हा आपले सशक्त बनतात आणि त्यांची पूर्णपणे डेव्हलपमेंट आणि ग्रोथ होते त्यावेळेला ते आईवर डिपेंडंट नाही राहत. देअरफॉर अ टायगर कब ग्रोज ॲज वेल ॲज डेव्हलप. आणि त्यामुळेच आपण म्हणू शकतो की टायगर कब आणि कब याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपल्याला दिसते. बघा इथे बाजूला मी इथे पिक्चर सुद्धा ऍड केलेला आहे. कब आहे, ग्रोईंग आहे, त्याच्यामध्ये डेव्हलप कसं होते आणि ॲडल्ट टायगर कसा दिसतो आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, डेव्हलप स्किल्स सुद्धा होते. स्किल्स त्या कोणत्या स्किल्स आहे, रनिंग आहे, हंटिंग आहे, सर्वाईव्ह करणं, ह्या स्किल्स झाल्या. स्ट्रेंथ म्हणजे ताकद बळवणं अँड इंडिपेंडन्स राहणं ही त्याचे काय झाल्या, स्किल्स झाल्या आहे. हे त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.